अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलदे काय पुढे, तुका म्हणे नेणो मुक्तीची या खोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी बोडोई. होता कृपा तुमची पशु बोले वेद, होता कृपा तुमची पशु बोले वेद. निर्जीव झाले भिंत महिमा अगाध, निर्जीव झाले भिंत महिमा अगाध. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं, भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदा भोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं, गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं. चिदानंद संलक्ष्य नाट्यस्वरूपं, चिरानंद संलक्ष्य नाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदांग योगप्रवीणं, यमाद्यष्टभेदांग योगप्रवीणं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात्
श्रुतिं पाठयन्तं मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं चतुर्वेदतन्त्रेति हासादिपूर्णं चतुर्वेदतन्त्रेति हासादिपूर्णं मूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। जय तू ज्ञानेश्वर। सर्व श्रोत्यांना आणि अमृतानुभव भक्तांना, अमृतानुभव किंवा अनुभवामृत भक्तांना सादर वंदन। आपण काल 6-7 पर्यंत ओव्या घेतलेल्या आहेत। 7वी ओवी पुन्हा एकदा म्हणूयात थोडीशी, आणि त्यानंतर 8व्या ओवीला प्रारंभ करूया। आपुलिये अंगी संसारा, आपुलिये अंगी संसारा, देखलिया चराचरा, देखलिया चराचरा, परीने दितीच तिसरा झोंक लागो, परीने दितीच तिसरा झोंक लागो। ही होती 7वी। म्हणजे आपुलिया अंगी म्हणजे आपल्याच सच्चिदानंद अंगावर चराचर संसाराची उभारणी पाहिली तरी ही देवोदेवी आपल्या दोघाहून निराळ्या किंवा तिसऱ्या पदार्थाचा स्पर्श होऊ देत नाही। म्हणजे ती दोन देवोदेवी ही दोघी एकरूप झालेले आहेत आणि संपूर्ण जगाची उभारणी ही देवोदेवी आपल्यावरच करतात। संपूर्ण जग म्हणजे देवोदेवी वाचून वेगळं काहीही नाही किंवा तिसरं काहीही नाही। तिसऱ्याचा स्पर्शही होऊन देत नाही, जसं वाऱ्याला वारा लागून देत नाही म्हणतात तसं तिथं काल सांगितलेलं होतं। आणि मग ही शिवशक्ती कशी आहे ते अमृतानुभवामध्ये आपण अभंगामध्ये पाहिलं होतं। तरी शिवशक्ती आपुलिया प्रीती आपण मांडिली जगतरूपे, तरी दोघाहुनी नाही तिघे भिन्न, तिजे भिन्न राहती नटोन तीच तेथे, आणि दोघांनीही जेथ एकपण आणावे कोठोन तिजे तिथे। त्या दोघांवाचून तिसरं कुणीही तिथं प्रवेश करू शकत नाही किंवा तिसरं कुणीही दिसत नाही आहे। आता आपण 8वी ओवी पाहणार आहोत। सगळेजण माझ्याबरोबर म्हणा। जया एक सत्तेने बैसणे, जया एक सत्तेने बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे, जे अनादी एकपणे नांदती दोघे। आता इथे लेणे शब्द आपल्याला माहिती आहे की लेणं म्हणजे अलंकार आणि बैसणं म्हणजे बैसणं, एक सत्तेनं बैसणं म्हणजे एका सत्तेचं बसणं, आणि दोघा एका प्रकाराचे लेणं, दोघांचं लेणं जे आहे अलंकार जे आहे ते प्रकाशाचे, चुकून प्रकाराचे म्हणले मी, दोघा एका प्रकाशाचे लेणं म्हणजे दोघांना एकाच प्रकाशाचे लेणं दोघांनी लिहिलेले आहे। आणि जे अनादी एकपणे नांदती दोघं, आणि हे दोघं अनादीच आहेत आणि एकपणानं नांदत आहेत। पुन्हा एकदा अर्थ बघा। ज्या शिवशक्तीला एका सत्तेचं बैसणं आहे, एकाच प्रकाशाचं दोघांनाही लेणं आहे, आणि अशी ही दोघं अनादीच एकपणाने नांदतात। आता याच्यावर गुलाबराव महाराजांनी 64मध्ये जे त्यांनी जी टीका लिहिली त्याच्यावर म्हणतात, दोन्हीही आहे ती ज्ञान आणि वृत्ती। त्यांनी वृत्ती म्हणले, शक्तीला नेहमी वृत्ती म्हणले। दोन्हीही आहे ती ज्ञान आणि वृत्ती, अनादि असती ज्ञानरूप, अनादि असती ज्ञानरूप। म्हणजे हे दोन्ही शिव आणि शक्ती म्हणजेच ज्ञान आणि वृत्ती, शिव म्हणजे ज्ञान आणि शक्ती म्हणजे वृत्ती। तर हे दोन दिसतात
दोन्हीही आहेत, हे दोन दिसतात, पण दोघंही ज्ञानरूपच असल्यामुळं ते दोघंही अनादी आणि एकरूपच आहेत, दोन नाहीत. जे दोघांचं साम्य किंवा दोघांचं एकत्व, एकपण कसं आहे हे पुन्हा पुन्हा आपल्या मनावर ठसवून देत आहेत. आता या पुन्हा एकदा अर्थ बघा की शिव आणि शिवशक्ती म्हणजे ज्ञान आणि वृत्ती हे दोन दिसतात, दोघेही ज्ञानरूपच असल्यामुळं आणि अनादी असल्यामुळं ते दोन नाहीत, दोन्ही मिळून एकच आहेत, एकरूपच आहेत, हेच सारखं लक्षात ठेवायचं. आता या ओवीतील देवोदेवींच्या वर्णनावरून जड विनाशी अशी जगवस्तू किंवा जगत हे मुळी अस्तित्वातच नाही आहे असं ज्ञानदेव म्हणतात. म्हणजे असं स्पष्ट दिसतं की मागील ओवीत एवढा चराचराचा पसारा, तिथं तिसरी वस्तू नाही किंवा तिसरी वस्तू नव्हे असं सांगितलं. आणि या ओवीत देवोदेवी यांचं एकसत्तेचे बैसणे म्हणजे एकच अस्तित्व असून दोघं एका प्रकाशाचे लेणे, म्हणजे दोघांनाही एकाच प्रकाशाचं लेणं, म्हणजेच दोघंही चैतन्य स्वरूप आहेत, चैतन्य रूपच आहेत. आणि असे हे दोघे अनादी, ज्याला आधी नाही, कुठलं साल सांगता येत नाही, दिवस सांगता येत नाही, महिना सांगतात नाही, न आदी, अनआदी, ज्याला आधी नाही असं, तर असे अनादी आहेत आणि एकपणाने नांदत आहेत असं ते म्हणतात. आणि परब्रह्माची सत्ता ही अविनाशी आहे. याच सत्तेवर परमात्मा देवीरूप होतो. तेव्हा दोघा एकसत्तेचे बैसणे म्हणजे देवोदेवी या दोघांचीही अविनाशी अशी सत्ता आहे. आता इतरांची रामानुजाचार्य, वल्लभाचार्य यांच्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं काही जण मत मानतात. आता सगळ्यांची मतं काही आपण पाहणार नाहीत, पण शंकराचार्यांशी त्यांचं मतैक्य जास्त आहे असं मात्र सर्वांनी मानलेलं आहे. कारण रामानुज इत्यादी काय करतात, कारणरूपाने ब्रह्माचं एकत्व मानतात आणि कार्यरूपानं ब्रह्माचं अनेकत्व मानतात. म्हणजे कार्य म्हणजे जगत आणि कारण म्हणजे ब्रह्म. तर ज्ञानदेव कारण आणि कार्य यांचं कार्यदशेमध्ये भिन्नता मानत नाहीत. ते शंकराचार्यांप्रमाणेच कार्य म्हणजे जग हे कारणाशी म्हणजे ब्रह्माशी अभिन्न असं मानतात. आता काल मी उदाहरण दिलं होतं आणि तेच उदाहरण आपण पक्क डोक्यात ठेवायचं की घट हे कार्य आहे आणि माती हे कारण आहे. घटात आणि मातीत तसा भेद आहे का? नाही आहे. आकार फक्त बदललेला आहे, आकाराने ती वेगळं आहे. म्हणून कार्यकारणाचं अभिन्नत्व हे जसं तिथं दिसतं तसंच इथं जग आणि परब्रह्म याच्यामध्ये आहे. मग फार फार तर काय, विवर्तवाद, विवर्त म्हणजे भोवरा. ज्ञानेश्वर महाराज वादानंच एका परब्रह्माच्या ठिकाणी एकपण राहून देवोदेवींचं दोनपण आणि चराचराचं अनेकपण मानतात हे स्पष्ट आहे. कारण कार्यदशेतही कार्यकारणाशी अभिन्न असतात असं ते म्हणतात आणि वल्लभाचार्यांप्रमाणे ते भिन्न आहेत असं मानत नाहीत.